धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करा, अंजली दमानी यांच्या गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अखेर काँग्रेसचा हात सोडत रवींद्र धंगेकरांनी धनुष्यबाण हातात घेतला। पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत धंगेकरांची माहिती, लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महायुती सरकारचा पहिला आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा 11वा अर्थसंकल्प। शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित दादांकडे। संभाजीनगरमध्ये उसाच्या ट्रकखाली 17 मजूर दबले, चौघांचा मृत्यू, 13 जण जखमी। कन्नड पिशोर रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात। चंद्रपूरमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डींच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार, रेड्डींच्या बाल्कनीत आढळलं काडतूस। घटनेनंतर शहरात एकच खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू। ठाण्यामध्ये 4407 इमारती धोकादायक अवस्थेमध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती। तर ठाणे शहरासह मुंब्रा, कळवा, वागळे एस्टेटमध्ये धोकादायक इमारती। लाडकी बहीण योजनेचं मार्चचं अनुदान लवकरच मिळणार, खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू। 12 मार्चपर्यंत मिळणार पैसे।